हाय, नमस्कार सर्वांना शुभ दुपार. तर बघा वातावरण कसं झालंय मस्त असं. तर आली गवारच्या शेंगा तोडायला आणि सकाळी 2 सारं तोडलं सकाळचं. परत घरी गेली, घरचं थोडंसं काम आवरलं. कारण म्हणलं परत पाऊस येईल म्हणून तोडाय आलती, पण परत उरकानाच म्हणून परत घरी गेली, घरचं काम आवरलं. आणि आता अजून तोडायच्या त्या शेंगा आणि भेंडी पण तोडायची. भेंडी पण मोठी झाली, गवार पण मोठी झाली. तर शेंगा एवढ्या तोडायच्या त्या. हो का, दाखवत तुम्हाला शेंगा कसं काय मस्त अशा हिरव्यागार शेंगा आल्या तिथं. कसे वाटतात झाडं पण मस्त हिरवीगार झाले. त्याचा शेंडा चांगला झालाय त्याचा. पावसामुळं पाऊस झालाय त्याच्यामुळं चांगली झाडं झाले तिथं हिरवीगार. आणि शेंगा पण छान आल्या तिथं, लांब 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 शेंगा इथं. ते मस्त झाले गवार. आणि आता तोडायची बघा, गवार तोडायला वेळ लागतोय. 12:30 तर वाजल्या इथं. पाऊस एकदा येऊन गेला सकाळी, आता येतोय का काय काय माहिती. अजून 2 वाजेपर्यंत तोडायचं व्हायला पाहिजे, नाहीतर किती मस्त दिसते गवार बघा, हिरवीगार. आणि गवताला तर काय कमीच नाही. आता 3-4 दिवस तर झालं गवत काढलेलं ह्यातलं उपटून. परत अजून गवत आलंय पावसाने, कारण पाऊस येते त्यामुळे लय गवत येतंय. आणि परत आता गवत काढायचं टायमिंगच नाही आता, कारण आज गवार तोडायची, उद्याच्याला बाजरी खुडायची. त्यामुळं गवताव कधी नंबर येतोय काय माहिती. बाजरी झाली की लगेच परत दसरा काढायचा. दसऱ्यात तर लय कुठं नाही. बाजरी खुडायची उस्तर तर दसराच काढावं लागेल. दसरा काढायला झाला की मग मका काढाय आली. अजून मका काढायची. गवताव काय लवकर नंबर येणार नाही, तोपर्यंत दिवाळी येते बघा. मका काढून दुसरं पीक काहीतरी त्यात करावं लागेल. त्या रानात मकाच्या चाललंय आपलं. तोडायला लागते आता गवार मी बघा. झाडं पडले तिथं वाऱ्याने काय काय, हो का बघितलं का. परवा दिवशी पाऊस आणि वारा आलं होतं, तर तेव्हा झाडं पडल्यात येत आपली बघा कशी पडल्यात इथं. इकडं सुबावळ पण हिरवीगार झाली मस्त अशा शेरडांना. दारातच आहे आपल्या. भेंडीला पण लय भेंड्या आल्या इथं, बघितलं का कसल्या भेंड्या आल्या बघितलं का. मोठ्या मोठ्या लय मोठ्या झाल्या तिथं. भेंडी लयच मस्त आली, कारण ह्या रानाला खत टाकलं होतं. गवार आणि भेंडी लावायच्या आधी ह्या रानाला खत टाकलेलं, त्याच्यामुळे सगळं छान आलं. तरी पण गवार वंबाळली बरं का कुठं कुठं. तर ती काय गवारीचं वातावरण, पाऊस आला की गवारीचं बिघडच होती, फुलकळी पण गळती. आणि आता मस्त फुलकळ्या पण लागल्या तरी बघा, हिरवेगार झाल्यात. चांगली झाली आहे, औषध मारलं होतं त्यामुळं. चांगली दिसती काळ किंवा किती उच झाली हो का गवार, बघितलं. माझ्या डोक्याच्या वर गेली गवार. झाडं पडले तिथं मध्ये 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 लय पडले तिथं झाडं. पाऊस आल्यामुळे पावसाने वाऱ्याने पडले तिथं. इकडे तर बघा दाखवतो तुम्हाला, ह्या 2 साऱ्या तर काहीच नाही, इतकीच वंबाळलेली गवार का, बघितलं का. इकडं बादली आणली आहे गवार तोडायला. शर्ट स्कार्फ बांधायचे, तोडायला सुरुवात करते आता मस्त असं. आता ऊन पडलंय, वाटतंय नाही पाऊस यायचा, पण काय माहिती आला तर काय सांगता येत नाही. आजचे दिवस नाही यायला पाहिजे पाऊस, पण तरी पण दण करता येतोय का काय काय माहिती. सकाळी एकदा येऊन गेलाय, आबाळ आलं होतं, वारं सुटलंय, बरं झालंय तेवढं तरी. वारं जर नसतं सुटलं तर दमच निघला नसता, कारण ऊन पण लय लागते, दण करतंय जास्त. हो का, कसं वाटतं हिरवागार परिसर मस्त असा का. सगळीकडे हिरवा 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 हिरवा, सगळी झाडं किती छान दिसते ते. तर बघा कसं वाटतं व्हिडिओ, सांगा कमेंट करून.